नमस्कार, मी ॲडव्होकेट हर्षदा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. सर्वांची जशी घाई असते तशी माझीच असते स्वयंपाकाची घाई. मग पीठ वगैरे मळून घेतलं आणि थोडी युनिक बटाट्याची भाजी आज बनवली. म्हटलं कशी लागती जरा बघूया, पण टेस्ट फार छान झाली. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये थोडी हिंग पावडर देखील टाका, जे आपण नेहमी टाकतो. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये थोडी हिंग पावडर. माझं थोडं पुरण शिल्लक होतं. माझ्या बहिणीला खायची होती पुरणपोळी. मग मी सकाळी सकाळी घातला पुरणपोळीचा घाट. मग तिच्यासाठी पोळ्या बनवल्या आणि आमच्यासाठी चपाती बनवली. मग तिचा डब्बा पण पॅक केला. मग आमच्या चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि गुरुवार असल्यामुळं लाईट गेलती आणि मला खलबत्त्यामध्ये हिरवं वाटण करायचं होतं. सगळं तोंडावर उडून तोंडाची आग व्हायला लागली. आणि 2:30 वाजताच आमचा चहाचा ब्रेक चालला होता. पप्पा आलते. मग 2:30 वाजताच आम्ही सगळ्यांनी चहा केला आणि सगळ्यांनी चहा पिला. आणि त्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये, पण लाईट नसल्यामुळं मला घरीच वेट करायला लागला. फायनली लाईट आली 5 वाजता. त्यानंतर मी गेले पार्लरमध्ये. रविवारी एक घरातलं लग्न आहे, त्यासाठी क्लीनअप वगैरे करायचं होतं मला. लोकांना हँडवॅक्स करताना किती दुखतं, आपल्याला पण दुखतं, पण आपली हौस करायचंच. त्यानंतर माझं सगळं पार्लरमधलं काम आवरलं 6:45 वाजता. त्यानंतर भारतीताईंना बाय बाय केलं. घरी आल्यानंतर परत मी वरण बनवलं, बेसन बनवलं आणि भात, भाकरी. 5-6 माणसांचा स्वयंपाक होता, पटपट आवरायचा होता. मी डायरेक्ट 8 वाजता स्वयंपाकाला लागली. डाळ शिजवूनच मी पार्लरमध्ये गेली होती, वेळ लागेल म्हणून. आणि गुरुवार असल्यामुळं स्वामींना बेसन आवडतं, त्यामुळं आम्ही प्रत्येक गुरुवारी बेसन बनवतो. तुम्हाला देखील आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भाकरी पण करायला घेतल्या. मागच्या वेळी दळण चांगलं आलं नव्हतं, त्यामुळं भाकरी करू वाटत नव्हती, पण ह्यावेळी फक्त भाकरीच थापू वाटतात, एकदम टम्म फुगतात. आणि असा होता माझा आजचा दिवस, एकदम घाई गडबडीचा, पण अगदी सुंदर. आणि माझं बरेच दिवस चाललेलं, मला कापूरची मशीन आणायची होती. फायनली माझ्या भावाने ती मशीन मला आणून दिली. मी रोज म्हणायचे मला कापूरची मशीन पाहिजे. फायनली ती मला भेटली. त्यानंतर एवढा पसारा पडला होता संध्याकाळी, एवढा स्वयंपाक हे करून, मग भांडी वगैरे घासून असा माझा आजचा दिवस गेला. थँक्यू सो मच फॉर